नमस्कार. कसे आहे? तुमच्याकडे थंडी बिंडी आहे की नाही? आमच्याकडे फार थंडी आहे. एवढी थंडी आहे की कोणतंच काम होत नाही. हे बघा, या आंबाडीचे फुलं आणले होते मी पावभर. आणि हे आंबाडीच्या फुलाचे या असे हे काळ्या काळ्या पाकळ्या काढून घेतल्या आणि ह्या मोठ्या ज्या पाकळ्या आहे ना या अशा करून घेतल्या आणि ह्या पाण्यामध्ये टाकल्या आणि या धुवून घेतल्या, फडक्यावर सुकत घातल्या जरा. तर याचं हे छान लागते, मस्त मस्त लागते. मी तुम्हाला करून दाखवते आता. हे बघा, हे बी आहे ना, हे बी उन्हामध्ये ठेवून द्यायचं आणि मग याच्यात निघता बिया निघता. आपण कुठे बी गेलो ना हातात घ्यायच्या, रस्त्यानं खड्डा करायचा इथला इथला, दोन दोन बिया असं करत राहायचं. कोणाच्या बी पोटात जाते आणि आपल्याला छान आशीर्वाद मिळतो. हे बघा, हे दोन मी तुम्हाला दाखवायसाठी राहू दिले होते आणि हे पण मी याच्यात धुवून टाकते. हे बघा, आता आपण हा पॅन ठेवू. पॅन ठेवू. हा गरम होतो, लवकरच गरम होतो तो छान. आता मी या उन्हात ठेवीन. कोणी बी वारीला जाय, यात्रेला जा, कुठे देवावर जाय, रस्त्यानं लगविले संडासले लेकरू बसते, आपण बसतो तिथे 2-4 बिया घ्यायच्या, थोडंसं बोट भर उकळायचं आणि ह्या बिया त्याच्यात टाकून द्यायच्या, म्हणजे ते पावसाळ्यामध्ये उगून जाईल. आता याच्यामध्ये तेल तर टाकायचं नाही, पण किंचित असं थोडंसं टाकायचं. तेल नाही टाकायचं कारण हे आंबट असते. हे बघा, हे असं तेल टाकायचं आणि याच्यामध्ये हे जिरं भाजून घ्यायचं थोडंसं. चांगलं तडतड उडू द्यायचं. खूप छान होते. काय म्हटलं तुम्ही तेव्हा? मस्त झालाय लाल लाल. हे बघा, आता आपण याच्यामध्ये हे फोत्र टाकू. हे आंबाडीचे फोत्र. गॅस बारीक करायचा. जाम बनवते मी, जाम. हे असे थोडे मस्त भाजून घ्यायचे. मी उद्या आणले होते. गॅस मी बारीक केलेला आहे. यानं हाडांची झीज भरून निघते आणि हे खूप पौष्टिक असतात. याच्यामध्ये सगळे जीवनसत्व असतात. पण आजारी माणसानं खाऊ नये. खोकला बिकला लागला तर असं वरणासोबत टोले लावायले आणि पावसोबत असं खायचं. याला द्यायचे, खूप कच्चे नाही राहू द्यायचे, खूप लूज होऊ द्यायचे. बघा, हे छान झालेलं आहे नरम. आता आपण याच्यामध्ये हा गूळ टाकू गरम मध्ये आणि हे आहे ना मिक्सरच्या भांड्यात टाकू. थंड होऊ देऊ थोडंसं आणि हा गूळ हलवत राहू. याला खिसला नाही, खिचायला पाहिजे होता. तर आपण काय करू, हे खायला असं थोडंसं पाणी टाकू, नाही तर मग गॅस कमी बी आहे तर ते खाणे लागेल. आणि हे आहे ना, हे बघा, हा लसण, हे चटणी, हे लाल चटणी आणि हे तिखट चटणी, हे सगळं मिळून आपण याच्यात टाकून घेऊ आणि याच्यात थोडं मीठ टाकू. हे बघा, जेवढं ते आहे ना तेवढंच मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही, मग खारट होईल नाही टाकू. तू बाजूत काढून ठेवू.
एकदा आपण हे हलवून घेऊ म्हणजे खाली लागणार नाही. जरा घरामध्ये सुगंध सुटला या चटणीचा. खूपच छान. हे बघा, असं छान हलवून घ्यायचं. त्यांना मस्त गुळाच्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं. जास्त शिजू नाही दिलं नाही हे तर 2-3 दिवसानं बुरशी लागेन याला. म्हणून याच्यातलं पाणी सगळं नष्ट करून घ्यायचं आणि मग 8 दिवस राहीन हे फ्रीजमध्ये. पण याची चव अप्रतिम आहे. असा वास दरवळला मस्त. मी छान हलवून घेते. हे बघा मस्त झाले. हातावर ठेवला. आणि हे पाव घेतले. आता हे पाव असे ठेवायचे. थोडंसं गरम होऊ द्यायचे फक्त. हे थंडगार आहे ना, हे फक्त गरम होऊ द्यायचे. जशी चटणी गरम आहे ना तसं यांना पण गरम होऊ द्यायचं. जास्त हे नाही करायचं. हे इतकी छान लागतात की हे खाणारे परत परत मागतील. एवढे हे जाम बनवा तुम्ही. असा गुळामध्ये बनवा, साखरमध्ये बनवा आणि मस्त. हे बघा, हे असं जाम याला लावून घ्यायचं. हे एक झालं. याला उलटवायचं, बारीक करायचा गॅस. हे 2 झाले.
हे बघा, असा जाम बनवून घ्यायचा आणि हा जाम तुम्ही खाऊन पहा. हा खूपच इतका वास दरवळला याचा विचारू नका. हा खूपच छान आहे. असा जाम तुम्ही पण बनवा आंबाडीच्या भाजीचा आणि तुम्ही पण खा. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का. हे खूप छान झालं आहे.